रामकृष्ण हरी. माणसाचं जीवन हे एक फुलांचा गुच्छ असतो आणि तो गुच्छ आपण एखाद्यानं चांगली कामगिरी केली तर त्याला एक प्रोत्साहन म्हणून तो गुच्छ असा प्रेझेंट केला जातो की बाबा हा गुच्छ घे आणि तुझा मी सत्कार केलेला आहे. तसा हा गुच्छ आपल्याला आपलं जीवन याचंच गुच्छ असं नाव आहे, ते आपल्याला परमेश्वरानं बहाल केलेलं आहे. आणि मग त्या गुच्छामध्ये अनेक विविध रंगांची फुलं असतात. एकाच रंगाचं फुल नसतं बघा गुच्छामध्ये कधी. आणि ती विविध रंगाची फुलं म्हणजे आपली वेगवेगळी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कामेंद्रिय, हे सगळे इंद्रिय आपली त्या गुच्छामध्ये भरलेली आहेत. आणि असा भरलेला गुच्छ आपल्याला परमेश्वरानं बहाल केलेला आहे. पण त्या गुच्छाचं एक वैशिष्ट्य पण आहे की कालांतरानं तो गुच्छ सुकणार आहे, ती फुलं पायदोळी तोडवली जाणार आहेत, ती फुलं नष्ट होणार आहेत. पण नेमकं आपण तो स्वीकारतो गुच्छ, पण ती फुलं नष्ट होणार आहेत किंवा पायदोळी तोडवली जाणार आहे हेच नेमकं आपण विसरतो. आणि आपल्याला असं एक भावना आपली होते की हा जो गुच्छ आहे तो कायमस्वरूपी ताजा आणि टवटवीत राहणार आहे. आणि ही जी वेडी आशा आपण धरून बसतो, यालाच माणसं एक स्वतःच नाव दिलेलं आहे, गोंडस नाव जीवन. जीवन एवढ्यावरती मर्यादित नाही, कारण जीवन जगताना ज्यावेळेला तुमचा सत्कार केलेला आहे परमेश्वरानं गुच्छ देऊन, त्यावेळेला आईने आपल्याला जन्म दिलेला असतो. त्यावेळेला गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे, अशी आपण आईची वावा करतो किंवा आईनं हे जन्म दिला मला, अशी आपण आईबद्दलची भावना व्यक्त करत राहतो. पण प्रत्यक्ष ज्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केले, ज्यांनी आपल्याला इथं जन्म दिला म्हणजे जन्मी घातले आणि त्यासी नाही ओळखिले, माऊली म्हणतात तो पतित. मग आपण आईचं स्मरण ठेवतो, पण ज्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे, ज्यानं आपल्याला हा जन्म घातलेला आहे, त्याला मात्र आपण विसरतो म्हणजे नेमकं काय करतो तर परमेश्वराप्रती जी आपली कर्तव्य असतात ती कर्तव्य आपण इथं सगळी अगदी विसरतो किंवा माऊली विसरल्याचं नाटक करतो. आणि मग साक्षात आपण बघतो महाभारतामध्ये सुद्धा हा प्रसंग खूप गाजलेला आहे. ज्यावेळेला अर्जुन युद्ध करायला येतो, अगोदर खूप आज्ञाधारक आहे आणि सगळ्या गोष्टी अर्जुन मानणार आहे, माधवासाठी तो जीव सुद्धा द्यायला तयार आहे, अशी त्याची एकेकाळची भूमिका आहे अर्जुनाची. पण ज्या वेळेला तो रथात बसतो आणि समोरची सगळी मंडळी पाहतो की आपलीच माणसं सगळी इथं उभी आहेत, आणि मग तो गर्भगीत होऊन म्हणतो की मला हे, तो गांडीव धनुष्य फेकून देतो आणि पाठीमागं वळून म्हणतो मी संन्यास घेतलेला बरा. अशा पद्धतीनं हा अर्जुन सुद्धा त्यावेळेला थोडासा विचलित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण साक्षात श्रीकृष्ण पाठीमागं असल्यामुळं त्याला सरळ करण्याचं काम माधवाने केलेलं आहे. मग प्रत्येकाच्याच जीवनामध्ये, नशिबामध्ये माधव भेटेल असं कुणी सांगितलेलं आहे, कारण तो स्वतःला आता शोधावा लागणार आहे. मग शोधायचा म्हणजे नक्की काय करायचं तर शोधापंचे सापडेल वाक्य सोपं आहे, पण प्रत्यक्ष कृतीत आणणं ही फार अवघड गोष्ट असते. अवघड या अर्थानं की आपल्यावरती परमेश्वराचे काय उपकार आहेत किंवा आपल्याला हा जन्म कशासाठी दिलेला आहे आणि आपण हा जन्म सार्थकी लावणार म्हणजे नक्की काय करणार. आणि या जन्मामध्ये फक्त जे भौतिक सुख आहेत, जी पायिक सुख आहेत, तीच फक्त उपभोगण्यासाठी आयुष्य आहे असं जर असेल तर त्या गोष्टीला काही किंमत राहणार नाही. कारण ठळकपणे अगदी 18 पुराणं आपण सगळी
बघितली, उपनिषदं पाहिली, तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की हा जो 100 वर्षाचा कालावधी आहे, हा प्रयोग म्हणून दिलेला आहे. प्रयोगातून विज्ञान. मग हा प्रयोग तुम्ही कशा पद्धतीनं यशस्वीरित्या पार पाडता, हे प्रत्येक पावलाला जो पाहतो त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. म्हणजे तो पाहत राहतो की तुम्ही काय करताय, काय करत नाही. श्रीकृष्ण म्हणजेच निराकार, निरंकारी आहे, म्हणजे एक शक्ती आहे. म्हणून आपण सुद्धा, आपल्याला साध्या साध्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की भक्तीचे 4 मार्ग आहेत: कर्म, ज्ञान, उपासना. नंतर 4 प्रकार सांगितलेले आहेत माऊलींनी. जसं कर्म करेल तशी ते फळ भेटतं. उपासना म्हणजे उपासनेचा प्रकार समाधी आहे, योग. पण सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जर कुठली असेल तर ती ज्ञानभक्ती आहे. आणि ज्ञानभक्ती म्हणजेच ब्रह्मज्ञान ही भक्ती आहे. मग ब्रह्मज्ञान मिळाल्यामुळं काय होतं माणसाला? ज्यावेळेला सीता प्रभूंच्या बरोबर 14 वर्ष वनवासात गेलेली आहे, पण एवढा मोठा राम मिळाला, पण हरणाची सीतेला भुरळ पडलेली आहे. आणि ती भुरळ इतकी वाईट होती की त्यामुळं हे एवढं रामायण घडलं. तर ही जी भुरळ पडत राहते माणसाला, ब्रह्मज्ञान असेल तर यातून हा माणूस तरुण जाऊ शकतो. तीच अवस्था रावणाची सुद्धा आहे. रावणाने सुद्धा एवढं काव्य लिहिलं, शंकराची एवढी भक्ती केली, सगळं काही काही केलं, पण ब्रह्मज्ञान नसल्यामुळं त्याचा नाश कशा पद्धतीने झाला हे मी सांगायची गरज नाही. आजच्या जगामध्ये त्याचं उदाहरण आहे. आपण फक्त रावणाकडं एकाच दृष्टीनं बघतो, तो विद्वान होता. काही काहींच्या डोक्यामध्ये तर असा प्रश्न असतो की त्याला 10 तोंड होती, दशग्रंथी रावण, याला 10 तोंड होती, मग तो रावण झोपत कसा असेल? म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान नव्हतं हे डोक्यात येत नाही, पण तो झोपत काय करायचं आपल्याला? तो एखादा खड्डा पाडत असेल आणि त्याच्यात ती सगळी डोकी घालत असेल. आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. देणं घेणं ब्रह्मज्ञानाशी आहे. म्हणजे किती साधं वाटतं आपल्याला ही गोष्ट, पण तशी तेवढी साधी नाही. कारण प्रत्येक सत्संगामध्ये आपण बघतो, निरंकारी मशीनमध्ये ज्यावेळेला साईड विचार सांगतात सगळे दासदासी महात्माजी, त्यावेळेला ते प्रत्येक वेळेला सांगत असतात की मी पूर्वी कसा होतो आणि ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर कसा झालो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या कसा. आपल्याला गीत एक माहिती आहे, एक बाया तू वाया गेलेली मंडळीसुद्धा ब्रह्मज्ञानामुळं सरळ होतात. आणि ते वाकडं झालेलं झाड आहे, ते वाकडं जरी राहिलं तरी त्याच्याशी एवढं देणं घेणं नाही, पण कमीत कमी ते उपद्रवी तर कुणाला ठरत नाही, हे मला यातून सांगायचं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ खूप मोठा होतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि गुरुच्या चरणावरती जोडून राहा, सद्गुरूच्या चरणावरती जोडून राहा. आणि सगळ्यांना अगदी शुभ दिवस येतील. व्हिडिओ शेअर करत जा आणि लाईक करा आणि प्यारीसी कमेंट धन्य रंकारजी करायला विसरू नका. धन्य रंकारजी. रामकृष्ण हरी.